मिरज पूर्व भागात प्रथमच नव्याने सलगर येथे सुरू झाले अत्याधुनिक सिद्धिविनायक नेत्रालय व्हिजन सेंटर। आज तुमच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर 13 एप्रिल ते 5 मे 2026 या कालावधीत सुरू असलेल्या या शिबिरात कॉम्प्युटरद्वारे संपूर्ण डोळे तपासणी, मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया, 5 बिंदू उपचार, लेसर सुविधा, तिरळेपणा व लहान मुलांच्या डोळ्यांचे आजार यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध आहे। तसेच ब्रँडेड चष्मे, गॉगल्स व कॉन्टॅक्ट लेन्सेस ही उपलब्ध। वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 4 ते 8। ठिकाण हायस्कूल रोड, सलगरी, तालुका मिरज। संपर्क 9309744441। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली बँकेच्या मल्लेवाडी या नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। या उद्घाटन सोहळ्याला आमदार जयंत पाटील, आमदार सुरेश भाऊ खाडे, खासदार विशाल दादा पाटील, माजी आमदार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तज्ञ संचालक मनोज बाबा शिंदे, जिल्हा परिषद महिला बाल कल्याण सभापती स्नेहल मोरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब हुनमोरे, जिल्हा परिषदेच्या सदस्या अस्मिता हुनमोरे, मिरज पंचायत समिती सभापती तन्वी कमलेकर, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पाटील, बेडकचे सरपंच उमेश भाऊ पाटील, लिंगनूरचे सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील, मल्लेवाडीचे सरपंच विनायक पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन दिलीप पवार, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी तसेच मल्लेवाडी गावातील सर्व नागरिक व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार जयंत पाटील यांनी बाळासाहेब हुनमोरे यांचे कौतुक केले व म्हणाले की बाळासाहेब हुनमोरे यांनी मल्लेवाडी गावामध्ये जिल्हा बँकेची शाखा आणण्यासाठी फार चांगले प्रयत्न केले आहे। तसेच खासदार विशाल दादा पाटील म्हणाले की बाळासाहेब हुनमोरे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक मल्लेवाडीला यायलाच पाहिजे, याच्यासाठी माझा पिच्छा सोडला नाही। आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी बाळासाहेब हुनमोरे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक मल्लेवाडीत आणण्यासाठी जे प्रयत्न केले ते खरोखरच चांगले प्रयत्न आहे असे सांगितले। बँकेत कधीच आणलेला नाही, पुढेही आणणार नाही। पुढच्या वेळी आता निवडणूक आहेत, पुढच्या वेळेचं पॅनल पण बघा कसं सर्व समावेशक असणार आहे आमचं। का तर बँकेसाठी जो युक्त आणि आवश्यक आणि योग्य आहे अशा सगळ्यांनी बँकेत येऊन काम करणं आवश्यक आहे। आज या निमित्तानं बाळासाहेब हुनमोरे यांनी आम्हाला अतिशय जिव्हाळ्याने इथं आग्रहानं बोलवलं। आग्रहानं बोलवून त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य झालेले आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आपल्याकडून उभ्या राहिल्या असत्या तर आम्ही सभापतीपद देऊ शकलो असतो। आमच्या मोरेताई तिथं पलीकडे आहेत, पण काय करणार, तर शेवटी सगळ्याच गोष्टी होत नाहीत। पण त्या एवढ्या लहान गावात जिल्हा परिषदेचं सदस्य इतक्या लहान गावात उमेदवारी देणं हे तसं अवघड, पण तुमच्या पक्षाने ते केलं, त्या निवडून आल्या आणि त्यांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। पण आमच्या विशाल दादा लोकसभेचे उमेदवार असणार आहेत, पुढेही तेच असणार आहेत, त्यामुळे तुम्ही मागं लोकसभेला जे केलं तेच पुढच्या लोकसभेला करायचं एवढं मात्र ठरवा। मला बोलवाल न बोलवाल पण विरोधाचा भाग सोडून द्या। पण बाळासाहेब हुनमोरेंनी अतिशय जिव्हाळ्याने आम्हा सगळ्यांना बोलवलं, मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। बाळासाहेबांनी काम 10 वर्षात बँकेत करत असताना मनमोकळेपणाने सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचं काम केलंय। आज तुम्ही आम्हा सर्व सोसायटीचे चेअरमन, सगळे सदस्य यांनी आमचं जिव्हाळ्याने स्वागत केलं, इथल्या ग्रामपंचायतीने केलं, सरपंच आणि त्यांचे सदस्य यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो। तुमच्या निमित्ताने एक कौतुकानं सांगितलं पाहिजे, हा रस्ता मी बघितला, कायदा झाला तर बाळासाहेब हुनमोरे आहेतच, आहे ना? हा, कायद्यात बदल झाला तर, नाही बदल झाला तर मग आहेच। कधीतरी चहा पाजा आम्हाला बँकेत, हा तेव्हा कधीतरी चहा पाजायला बोलवा ना आम्हाला। आम्हाला यायला पाहिजे असं नाही, पण कधीतरी चहा प्यायला बोलवा। बँकेचं साहेबांनी वाचून दाखवलं की किती ठेवी आहेत, किती फायदे झाले, काय फायदे झाले। साहेब ही बँक शेतकऱ्याची बँक आहे आणि शेतकऱ्यासाठी राबणारी बँक दिसते। थोडी मला खंत वाटली आज पुराचे पुरारी पेपरमध्ये आज काय तर वाचलं मी थोडस, मला खंत वाटली ती। त्याच्या अगोदर एक गोष्ट घडलेली तशीच, त्याचं मला वाटतं इन्क्वायरी चालू आहे सगळ्या, पण परत आणखीन
तीच गोष्ट परत घडते असं त्यामध्ये अंदाजानं पत्रकारांनी लिहिलेलं आहे. आपण 8 वेळा मला वाटतं बजेट महाराष्ट्राचं म्हणले, 8 वेळा ना, 9 वेळा म्हणले, 11 वेळ झाले. त्यावेळी मी नव्हतो पण मागलं सोडलं मी, माझ्यापर्यंत मी हिसाब केला हो आहे ना. म्हणजे आपण महाराष्ट्राचं बजेट मानता आणि काही गोष्टी अशा जर बँकेत घडत असतील तर आपण थोडं लक्ष देणं ही कळायची गरज आहे. ही बँक शेतकऱ्याची, ह्या दृष्टीकोन आपण निश्चितच प्रयत्न करावेत. अशा बँकेच्या मान्यवर म्हटलं की पक्षानं जो अलाउन्स केलं, मुख्यमंत्र्यांनी अलाउन्सिंग केलं, वसुली 37%, 72%, 73%, 37% आली. साहेब हे